नमो नमः. आज आपण बघूया एस-एस-सी बोर्ड इयत्ता 10वी द्वितीय पाठ व्यसने मित्र परीक्षा. व्यसने म्हणजे इथं व्यसन म्हणजे तसं व्यसन नाहीये जे दारू वगैरे असतं तसं व्यसन आहे. व्यसन म्हणजे संस्कृतमध्ये व्यसने म्हणजे संकट. संकट येणे. मग संकटामध्ये मित्राची परीक्षा असा अर्थ या पाठाचा आहे. तर इथं तुम्हाला चित्रात दिसतंय त्या हरिण अडकलेलं आहे आणि कोल्हा आणि कावळा ते वरनं बघतायत. तर ही ही कथा हितोपदेशात स्वीकृता एषा कथा. ही कथा कुठून घेतलेली आहे तर हितोपदेश. हितोपदेश वगैरे तुम्हाला माहितीच असेल की हितोपदेश परत पंचतंत्र तुम्ही हे लहानपणी असे वाचलेले असतील पंचतंत्र इसाप नीती वगैरे ही पुस्तकं. तर ही कथा व्यसने मित्र परीक्षा ही कथा हितोपदेशातून घेतलेली आहे. हितोपदेशस्य करता नारायण पंडित हो. ह्याचे कवी लेखक कोण आहेत? नारायण पंडित. हितोपदेशस्य चत्वारः विभागाः सन्ति. हितोपदेशाचे 4 भाग आहेत. मित्रलाभः, सुहृदभेदः, विग्रह, संधिः. मित्रलाभ म्हणजे खऱ्या मित्रापासून मदत होते आपल्याला. म्हणजे जर आपला खरा मित्र असेल तर तो आपल्याला संकटात नेहमीच मदत करतो. सुहृद भेद सुहृद म्हणजे मित्रांमध्ये पण भेद आहेत. विग्रह म्हणजे वेगळे होणे. संधीही परत एकत्र येतात. म्हणजे ते परत आता मित्रांमध्ये पण भांडण होतात, परत ते एकत्र येतात. ग्रंथेऽस्मिन् पशुपक्षीणां कथामाध्यमेन नीतिवचनानि बोधितानि. नीतिवचन म्हणजे चांगले इथं विचार इथं सांगितलेले आहेत. या हितोपदेशात या ग्रंथात पशुपक्ष्यांच्या द्वारे कथा सांगून तुम्हाला इथं चांगले विचार मांडलेले आहेत. अस्ति एकं चंपकम नाम अरण्यम. चंपक नावाचे अरण्य आहे. अरण्ये चित्रांगो नाम मृगः एकाक्षो नाम काकश्च स्नेहेन विंदिवसतः स्म. अरण्यामध्ये चित्रांगो म्हणजे अंगावर असं चित्र असलेला असा हरिण आणि एकाक्षो म्हणजे एकच डोळा असलेला असा कावळा. स्नेहेन म्हणजे प्रेमाने राहत होते. एकदा चित्रांग वने भ्रमण केनापि शृगालेन अवलोकितः. एकदा चित्रांग वनात भटकत असताना कोण्या एका कोल्ह्याने त्याला पाहिले. पाहिले. क्षुद्रबुद्धिः नाम सह शृगालः स्वार्थहेतूना मृगेण सह मित्रताम् ऐच्छत्. क्षुद्रबुद्धी नावाच्या त्या कोल्ह्याची स्वार्थापोटी मृगेन हरिणाबरोबर मैत्री करण्याची इच्छा होती. असंगते सवितरी क्षुद्रबुद्धिः मृगेण सह मृगस्य निवासस्थानं गतः. हरिण व कोल्ह्याला पाहून कावळा म्हणाला, अरे मित्रा चित्रांग, हा दुसरा कोण आहे? असंगते सवितरी क्षुद्रबुद्धिः मृगेण सह मृगस्य निवासस्थानं गतः.
अस्तंगे अस्तंगते सूर्यास्त झाल्यावर सवितरी शूद्रबुद्धी हरिणाबरोबर हरिणाच्या घरी गेला. कोल्हा. मृगशृगालौ दृष्ट्वा काको अवदत् सखे चित्रांग कोऽयं द्वितीयः. हरिण व कोल्ह्याला पाहून कावळा म्हणाला, अरे मित्रा चित्रांग, हा दुसरा कोण? कोयम द्वितीय, हा दुसरा कोण आहे? मृगः अब्रूद जंबुकोयम. हरिण म्हणाले, हा कोल्हा आहे. अस्मत् सख्यम इच्छती. त्याला आपल्याबरोबर मैत्री करण्याची इच्छा आहे. काकः उपादिशत अकस्मादागंतुना सह मित्रता न युक्ता. त्यावर कावळा म्हणाला त्याला, अचानक आलेल्या अपरिचितासोबत मैत्री योग्य नव्हे. म्हणजे आधी काहीच त्याच्याबद्दल माहिती नाहीये आणि त्याच्याबरोबर डायरेक्ट मैत्री करणं योग्य नव्हे असं कावळ्याला वाटतंय. तदा कर्णजंबुकः सकोपम आह. ते ऐकून कोल्हा रागाने म्हणाला, मृगस्य आह म्हणाला, मृगस्य प्रथमदर्शने भवान अपि अपरिचितः एव आसीत. ते ऐकून कोल्हा रागाने म्हणाला, हरिणाच्या प्रथम दर्शनी तू सुद्धा अनोळखी होतास. म्हणजे तू पण पहिल्या अनोळखीच होतास ना. यथायं मृगः मम बंधुः तथा भवनपि. यथाय याप्रमाणे हे हरिण माझ्या मित्रा समान आहे, त्याप्रमाणे तू आहेस. यथाय ज्याप्रमाणे हे हरिण माझ्या मित्रास समान आहे, त्याप्रमाणे तू आहेस. मृगः अब्रवीत. हरिण म्हणाले, अलम विवादेन. आता वाद पुरे. अलम म्हणजे पुरे. आता वाद पुरे. वयम सर्वे आनंदेन एकत्र निवासामः. आपण सर्व आनंदाने एकत्र राहूया. काके नोक्तम एवमस्तु. कावळा म्हणाला, असेच हो. एवम अस्तु, असेच हो. किंचित कालानंतरम शृगालः मृगम अवदत्. किंचित कालानंतर, थोड्या वेळानंतर कोल्हा हरिणाला म्हणाला, वनेस्मिन् एकं सस्यपूर्ण क्षेत्रमस्ति. सस्य म्हणजे प्लांट. वनेस्मिन् या जंगलात अरण्यात धान्याने भरलेले एक शेत आहे. वनेस्मिन् एकं सस्यपूर्ण क्षेत्र अस्ति. या जंगलात अरण्यात धान्याने भरलेले एक शेत आहे. दर्शयामि त्वाम. मी तुला दाखवतो. तथा कृते मृगः प्रत्यहं तत्र गत्वा सस्यम अखादत्. ते पाहून तथा कृते तसे केल्यावर दररोज हरिण तेथे जाऊन सस्यम धान्य
खात असे. अखादर खात असे. तत् दृष्ट्वा एकेस्मिन् दिने क्षेत्रपतीना पाशः योजितः. ते पाहून तद्दृष्ट्वा ते पाहून एके दिवशी शेतमालकाने जाळे टाकण्याचं ठरवले. योजितः. पाश म्हणजे जाळे. तत्रागतः मृगः पाशैर्बद्धः. तेथे आलेले हरीण जाळ्यामध्ये अडकले. सः अचिंतयत् इदानीं मित्राण्येव शरणं मम. तेथे आलेले हरीण जाळ्यामध्ये त्याने विचार केला, आता फक्त मित्रच माझा. तत्रागतः मृगः पाशैर्बद्ध. तेथे आलेले हरीण जाळ्यामध्ये अडकले. सः अचिंतयत् इदानीं मित्राण्येव शरणं मम. तेथे आलेले हरीण जाळ्यामध्ये अडकले. दूरात तत् पश्यन् जंबुकः मनसी आनंदितः. त्याने विचार केला, आता फक्त मित्रच माझा आसरा आहेत. सोचिंतयत फलितः मे मनोरथः. दूरवरून ते पाहणारा कोल्हा मनातून खुश झाला. इदानीं प्रभूतं भोजनं प्राप्स्यामि. आता मला पुष्कळ खाद्य मिळेल. प्राप्स्यामि मिळेल. मृगस्थं दृष्ट्वा अब्रवीत. ते पाहून हरीण म्हणाले, मित्र छिंदी तावन मम बंधनम. मित्रा, माझे हे बंध तोडून टाक. त्रायस्व माम, मला वाचव. जंबुको दूरादेवावदत. कोल्हा लांबूनच म्हणाला, अरे मित्र दृढोयम बंध. हे बंध फार घट्ट आहेत. स्नायू निर्मितां पाषाणेतान कथं वा व्रतदिवसे पृशामी. कोल्हा लांबूनच म्हणाला, अरे मित्रा, हे बंध फार घट्ट आहेत. मी स्नायूंनी बनविलेल्या जाळ्याला उपासाच्या दिवशी कसे तोंड लावू? व्रते दिवसे म्हणजे उपासाच्या दिवशी पृशामी, कसे तोंड स्पर्श करू त्याला. इत्युक्ता सः समीपमेव वृक्षस्य पृष्ठतः निभृतं स्थितः. असे म्हणून इत्युक्त्वा असे म्हणून तो जवळ असलेल्या समीपमेव तो जवळ असलेल्या वृक्षस्य पृष्ठतः झाडाच्या मागे स्थिर उभा राहिला. प्रदोषकाले मृगमन्विष्यन् काकस्तत्रोपस्थितः. प्रदोष काळात तिन्ही सांजेच्या वेळी सायंकाळी हरिणाला शोधत कावळा तेथे हजर झाला. प्रदोषकाले मृगमन्वेषण काकस्तत्रोपस्थितः. प्रदोष काळे म्हणजे तिन्ही सांजेची वेळ. सायंकाळी हरणाला शोधत कावळा तेथे हजर झाला. मृगं तथाविधं दृष्ट्वा स उवाच, सखे किमेतत्? मृगं तथाविधं दृष्ट्वा स उवाच. मृगं तथाविध, हरिणाला अशा प्रकारे पाहून
तो म्हणाला, "अरे मित्रा, हे काय? सखे किमेतत्? अरे मित्रा, हे काय?" मृगोणोक्तम, हरिण म्हणाले, उत्तम आहे बघा तिथे संधी खूप आहे तिथे त्वांत लेबंत अव्यय आहेत शत्रुशानच प्रत्यय पण आहेत. हे अभ्यास करताना तुम्ही वेगवेगळे काढून त्याचे समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द हे अभ्यास करताना वेगवेगळे काढून ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. सुहृद वाक्यस्य अनादरात बद्धोद्धम. मित्राच्या शब्दांची अवहेलना केल्यामुळे शब्दांकडे दुर्लक्ष केल्यामुळे मी अडकलो. अडकलो आणि म्हणलेलो आहे. श्लोकाचा अर्थ बघा. सुहृदाम हितकामानाम यह शृणोती न भाषितम. जो हितचिंतक मित्राचे शब्द सल्ला ऐकत नाही, शृणोती न भाषितम सल्ला ऐकत नाही, विपत् सन्निहिता तस्य स नरः शत्रुनंदनः. त्याच्याजवळ विपत्ती निवास करते अशी व्यक्ती शत्रूंना आनंदित करते, शत्रुत्व ओढवून घेते. काकः अब्रूत, कावळा म्हणाला, स वंचकः क्वास्ते. तो कपटी फसविणारा कोठे आहे? मृगोणोक्तम, मन्मंसार्थी तिष्ठत्यत्रैव. हरिण म्हणाले, माझ्या मांसाच्या हावेने इथंच थांबला आहे. काकः उक्तवान, उपायास्तव चिंतनीयः. कावळा म्हणाला, तर मग यावर उपाय शोधला पाहिजे. अथ प्रभाते क्षेत्रपतिर्गूढहस्तः आगच्छन् काकेनावलोकितः. नंतर सकाळी हातामध्ये काठी घेऊन आलेल्या शेतमालकाला कावळ्याने पाहिले. त्याला पाहून कावळा म्हणाला, तमालोक्य काकेनोक्तम. त्याला पाहून कावळा म्हणाला, सखे मृग त्वमानात्मन् मृतव संदर्शय. त्याला पाहून कावळा म्हणाला, मित्र हरिणा, तू स्वतः मेल्यासारखा दाखव. वातेनोदरं पूरयित्वा पादान्यस्तब्धीकृत्य तिष्ठ. तुझे पोट हवेने फुगवून पाय स्थिर ठेव. यदाहं शब्दं करोमि तदा त्वम् उत्थाय सत्वरं पलायिष्यसे. जेव्हा मी आवाज करेन, यदा अहं शब्दं करोमि तदा त्वम् उत्थाय. जेव्हा मी आवाज करेन तेव्हा ओरडून तू उठून पटकन सत्वरम पटकन लवकर पलायिष्यसे लवकर पळ. मृगस्तथैव स्थितः. हरिण तेथेच थांबले. क्षेत्रपतीना मृगः आलोकितः उक्तश्च. आहा. शेतमालकाने हरिणाला पाहिले व म्हणाला, बाप रे, तू तर मेलेला आहेस. स्वयं मृतोसी, तू तर मेलेला आहेस. आणि त्याला आनंदच होतो की तो मेलेलाच आहे बघून, पण तो तर नाटक करत असतो. सहमृगम बंधनात व्यमुच्यंत.
त्याने हरिणाला जाळ्यातून मुक्त केले. ततः काकशब्दं श्रुत्वा मृगः सत्वरं पलायितः. नंतर कावळ्याचे ओरडणे ऐकल्यावर हरिण पटकन पळून गेले. तम तमुद्दिश्य क्षेत्रपतीना क्षितेन लगुडेन शृगालस्तावत हतः. शेताच्या मालकाने त्याला हरिणाला फेकून फेकून मारलेल्या काठीने कोल्हा मारला गेला. उवाच जिथे कोणीतरी काहीतरी बोललेले आहे असं पास्ट टेन्स मध्ये येतात शब्द बर का हे. जसं की आता भगवद्गीतेमध्ये तुम्ही बघितले संजय उवाच. आता इथे तुम्हाला पिंक कलर मध्ये हे सगळे दिलेले आहेत अक्षर बघा. अब्रवीत, बोलला, हे लंग लकार भूतकाळ मध्ये येतात हे शब्द. ओके. काही अडचण असेल तर विचारा तुम्ही खाली मला कॉमेंट्स करून मी उत्तर देईन ह्याच्यात. धन्यवाद.